तर पुढील वर्षभरानंतर मोदी सरकार कोसळेल असं भाकीत राहुल गांधींनी केलंय। मोदी एका वर्षानंतर पंतप्रधानपदी राहणार नाहीत असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी म्हटलंय। काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी हा मोठा दावा केल्याची सूत्रांची माहिती आहे। देशातील हिंदू मुस्लिम राजकारण संपणार, गरिबी आणि श्रीमंती हाच देशातला सगळ्यात मोठा मुद्दा राहणार आणि महागाई हा देखील सर्वात मोठा मुद्दा राहणार असं राहुल गांधींनी म्हटलंय। तर राहुल गांधींनी काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय म्हटलंय बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। एक वर्षानंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाही। देशातील हिंदू मुस्लिम राजकारण संपेल आणि गरिबी श्रीमंती हा मुद्दा राहणार। आरएसएस आणि भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा लोकांना लक्षात आलाय। महागाई हा मोठा मुद्दा राहणार। संविधान सर्वांना समान अधिकार देतो, मग तो मुस्लिम असो किंवा हिंदू। दरम्यान राहुल गांधींच्या मोदी सरकार कोसळण्याच्या वक्तव्यावर भाजप खासदार संबित पात्रा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय बघूया। आज पूरे विश्व में वैश्विक स्थिति बनी हुई है एक युद्ध के कारण, किंतु फिर भी आज हिंदुस्तान का पीठ मजबूत है। मगर राहुल गांधी जिस प्रकार से दंगे करवा करके, जिस प्रकार से अराजकता के माध्यम से सरकार गिराने की साजिश रच रहे हैं, कल के उस वक्तव्य से बिल्कुल स्पष्ट होता है भारत में लोकतंत्र को कैसे समाप्त करना है, भारत में अराजकता कैसी लानी है, उसकी जो प्लानिंग हुई थी उस प्लानिंग का कहीं न कहीं कल लीकेज हुआ है राहुल गांधी के इस वक्तव्य से। गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत दावा केला की केंद्र सरकार पुढच्या 10 महिन्यामध्ये कोसळेल। मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त हे काही नाही।